2 मिनिट मॅगी हे दोन शब्द ऐकले की आठवतो हॉस्टेल, पावसाळा, रात्री 2 वाजताची भूक आणि आईचा तो एकच डायलॉग, थांब रे 2 मिनिटात मॅगी करते. पण तुम्हाला माहिती आहे का, मॅगी हा शब्द कोणत्याही ब्रँडने बनवलेला नाही, तर तो एका माणसाचा आडनाव आहे. तर ही गोष्ट सुरू होते स्वित्झर्लंडमध्ये. ज्युलियस मॅगी नावाचा एक तरुण आपल्या वडिलांची गिरणी चालवत होता आणि त्या काळात कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे, विशेषतः महिलांकडे स्वयंपाकासाठी वेळच नव्हता. त्यामुळे कुपोषणाची समस्या वाढत होती. म्हणून स्विस सरकारने ज्युलियस मॅगी यांना एक आव्हान दिलं, लवकर तयार होईल आणि पौष्टिक असेल असं अन्न तयार करा. आणि अनेक प्रयोगानंतर त्यांनी सर्वप्रथम इन्स्टंट वाटाणा आणि बीनचं सूप तयार केलं, नूडल्स नव्हे. त्यानंतर त्यांनी मसाले आणि इन्स्टंट फूडची संपूर्ण मालिका बाजारात आणली आणि त्यांच्या आडनावावरून त्या ब्रँडचं नाव पडलं मॅगी. आणि 1947 मध्ये नेस्लेने हा ब्रँड विकत घेतला आणि 1983 मध्ये भारतात मॅगी 2 मिनिट नूडल्स लॉन्च झाली. आणि हो, 2 मिनिट हे नाव खरं तर झटपट तयार होणार जेवणाची कल्पना देण्यासाठी होतं. आणि खरं सांगायचं तर आपल्या घरची मॅगी आजही 2 मिनिटात तयार होत नाही. आणि आजही मॅगी म्हणजे फक्त नूडल्स नाही, ती म्हणजे आपल्या बालपणीच्या आठवणी, हॉस्टेलची रात्र, पावसाळ्यातला मूड आणि भूक लागली की पहिल्यांदा आठवणारं नाव. तुमची मॅगी सोबतची सर्वात भन्नाट आठवण कोणती, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी बोल बच्चन बंटा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.